अजित पवारांची कारकीर्द जितकी तेजस्वी होती तितकीच ती वादांनीही वेढलेली होती. 70,000 कोटी रुपयांचा कथित सिंचन घोटाळा हा त्यांच्यावर झालेला सर्वात मोठा आरोप होता. या प्रकरणी त्यांना अनेक चौकशांना देखील सामोरे जावे लागले. 2013मध्ये दुष्काळग्रस्तांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका झाली होती, ज्याबद्दल त्यांनी नंतर जाहीर माफी देखील मागितली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणीही त्यांच्यावर आरोप झाले होते, परंतु त्यांनी नेहमीच हे आरोप राजकीय प्रेरणेतून असल्याचं सांगितलं. 28 जानेवारी 2026चा तो बुधवार महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. अजित पवार मुंबईतील मंत्रिमंडळ बैठक आटोपून जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे रवाना झाले होते. त्यांचे खासगी विमान लिअरजेट 45 बारामती विमानतळावर उतरत असताना खराब हवामानामुळे कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. ज्या बारामतीने त्यांना घडवले त्याच मातीत त्यांच्या जीवनाचा अखेरचा प्रवास संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशभरातील अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. महाराष्ट्राने एक तळागाळातील नेता आणि प्रशासकीय कौशल्याचा धनी गमावला. अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या गटाचे नेतृत्व आता कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ किंवा जय पवार यांच्यापैकी कोणाकडेच पक्षाची सूत्रे जातात की पुन्हा एकदा दोन्ही गट एकत्र येतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले. अजित पवारांची कारकीर्द ही संघर्षाची आणि विकासाची एक अनोखी गुंफण होती. एका सामान्य कुटुंबातील मुलगा ते राज्याचा सर्वाधिक शक्तिशाली उपमुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्याबद्दलची ही माहिती केवळ एका व्यक्तीचा इतिहास नाही, तर महाराष्ट्राच्या गेल्या 40 वर्षांच्या राजकीय उत्क्रांतीचा दस्तऐवज आहे.